काहीच गरज नव्हती आता. शंभूला काहीच गरज नव्हती त्याला खोड करायची. बाबड्याला विनाकारण खोडी केली त्याने. आता खातंय मार. ते काय ग बसत नाही. ते पिसारा बाप रे. रे बाबड्या, शांत नाही बसताय तुला. शंभूला का मारतोय तू? आ का मारतोय शंभूला? अरे काय केलं होतं त्याने तुला? हा काय? हा अरे याला काय सांगायला गेलं की ऐकतच नाही काही हे. हा काय दादा आहेस का तू घरचा? अरे बापरे. तुला बोलायचंच नाही आम्ही काही. हा होय रे, बोलायचं नाही का तुला काय आम्ही? तुझंच ऐकायचं आम्ही सारं. हा घरात माझ्या घरात तू राहतोय का तुझ्या घरात मी राहतोय रे? बाबड्या जरा यायचं ना. कुणाच्या घरात राहतोय तू? तुझ्या घरात राहतोय का मी? अरे बापरे, हे काय नवीन. हे काय हो? कशाला मारित असतो त्याला तू? तू बारीक आहे ना तुझ्यापेक्षा. चल उठ. काय ते रुसायचं भोगायचं ते माझ्या पुढं नको करत जाऊ तू. एक तर तू घरच्यांमध्ये मला सांग बाबड्या, एक मिनिट थांब. कशाला का खोड्या करता तू त्याला तू? हां एकटाच तू काय नवसाचा आहेस का? हां नवसाचं सारेच आहेत ना माझे. रे बाबड्या उठ तू, उठ. चल त्याच्याकडे चल. चल त्याच्याकडे चल आता. लाड कर त्याचा. चल उठ, लाड कर. ऐकायचं नाही काय नाही. काय बोलायला गेलं की राग येतो, परत रुसून बसायचं. हे तुझे नाटकं दररोजचेच ते. तो कसा कट मारून गेलाय त्याच्यापासून. नुसते डोक्यात उलटे काम आहे का तो? उलटे कामं पाहिजेत नुसते करायला. भांडणं करायला पाहिजेत घरात. उलटे कामं करायचे नुसते. दादागिरी करतंय नुसतं घरात. ह्याला मार त्याला मार, मला उलट बोल. आताच सांगितलंय ना तुला बाबड्या. आताच सांगितलंय ना मग. हा दोन गोष्टी ऐकूनच घेत नाही अजिबात. एवढा तर शहाणा येऊ. जा तू पण जा तुझ्या आईसोबत. जा बाय पळ. जा जा पळ. जा थांब रे. जा. माझ्या घरात राहतो म्हणतोय. त्याला बी त्याच्या जवळ गेल्याची सरत नाही. आपण काय बोलावं त्याला? त्याला चार गोष्टी समजून घ्यायला गेले की हे त्याला खोड्या करते जाऊन. निघालं बघ हे इकडे चाललं खोड्या. कारण काय करावं, कोणाला समजून सांगावं, कोणाला काय करावं. मीच कन्फ्यूज आहे. खऱ्या खोड्या कोण करते? काय आहे का सांग. किती तुम्ही सांगा, त्यांनी ऐकलंच नाही. काय ऐकणार बी नाही तो. त्याचं चालू करणार तो स्वतःचं. बाबड्या बाब्या ऐक, मी चाललोय आता. भांडणं करू नको घरात. आहे का? ऐकणारच नाही तो अजिबात. ऐकू येते का? पाटील ऐकू येते का? ए हिरो बाबड्या. नाही ना, माहिती आहे मला. काय ऐकू येत नाही. सार ऐकून घेतो, करायचं मनातच करतोय.